जो सभामंडप उभारलेला आहे तो अपूर्ण पडेल एवढा प्रवेशाची रांग लागणार आहे। आणि आज पंढरपूरचे नगराध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामीण भागातले कार्यकर्ते, पदाधिकारी, मंगळवेढ्याचे काही नगरसेवक आणि इतर जे लोक आज प्रवेश करणार आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही इथं आलेलो आहोत। दुपारी 3-3:30च्या दरम्यान या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही पुढे आलो। ऑपरेशन टायगरची पंढरपुरातून सुरुवात होती आज। तसं ऑपरेशन टायगरची तर अगोदर सुरुवात झालेली आहे, परंतु या जिल्ह्यातला हा एक मोठा पक्षप्रवेश आहे आणि ठीक आहे, आम्ही काम करतो आहे। कामाच्या स्वरूपाने जे काही लोक आकर्षित होत आहेत त्यानंतर ह्याच्यानंतर पण आणखीन काही लोक आहेत, काही लोक आत्ता आम्हाला भेटून गेलेत आणि काही लोक येत आहेत। तर ही सुरुवात चालू राहील पुढं कारण आम्ही काम करतो आहे, कामाचा मोबदला आहे, बाकी याच्या पलीकडे काही नाही। या चर्चेमुळे ओमराजे निंबाळकरांनी एकत्र यांना टाळलं आहे, त्यांची खुर्ची मोकळी। आता ओमराजे निंबाळकर किंवा काय त्यांचं आत्ता आम्ही सांगू शकत नाही, परंतु आत्ता स्वतः साहेब धाराशिवला जाणार होते, कदाचित गेले असतील मला वाटतं, कारण तिथे पत्रकारांचा मला वाटतं काय एक कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम करून मग साहेब इकडे येणार आहे। तर ओमराजे निंबाळकर काय कॉन्टॅक्ट करतायत नाही करतायत ते आज नाही सांगू शकत, परंतु चर्चा चालू आहेत आणि त्या पॉझिटिव्ह आहेत। कुणाल कामराने माफी मागायला नकार दिलेला आहे। कुणाल कामराजेंनी एकनाथ शिंदेवरती 50 कोटी विडंबनात्मक केस लिहिलं होतं विधान परिषदेच्या समितीसमोर। व्यंगचित्र लिहिले, त्यामुळे मी काय माफी मागणार नाही असं म्हणते। हे आता अशा लोकांना आम्ही किंमत देत नाही। हे कुणाला असे बरेचसे जमा झाले, म्हणजे आत्ता त्याला 3.5 वर्ष होऊन गेली या गोष्टीला, त्यानंतर किती उलाढा झाल्या काय झाल्या आपण पाहिलं आणि साहेबांनी प्रामाणिक काम केलं म्हणून तर परत सत्ता आली ना। उबाटाचे नेमके किती खासदार तुमच्याशी अप्रोच करतायत, म्हणजे समोर एकदा येत आहेत परत झाकरीत नाही म्हणतात, काय नेमकं चालू आहे, कधीपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल? काही गोष्टी अशा असतात उघड करायच्या नसतात। शिवाजी महाराजांनी काही गनिमी काव्याने आपल्याला माहिती आहे युद्धनीती जिंकली नाही, तसं काही गनिमी काव्याने चालायचं असतं आणि मला असं वाटतं आहे जो समोरचा काय बोलतोय नाही बोलतोय तेच उलटं समजून जायचं आपण काय, आणि तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये त्याची प्रचिती येईल। जे काही नाही बोलणारे होते तेच पहिल्या रांगेमध्ये असतील ते तुम्हाला ज्या पद्धतीने आता प्रवेश चालू आहे घेणारे, तर भाजप आणि शिवसेना 29ला वेगळे लढतील असं चित्र आहे का? कारण काल भगीरथ भालकेंनी सांगितलेलं आहे की 29 पर्यंत तुम्हाला वेगळा विषय दिसेल, पुलाखालनं बरंच पाणी वाहून जाईल आणि शिंदेच्या विचाराचा आमदार पंढरपुरातून असेल, ही जागा भाजपची। मुद्दा असा आहे 29चं आजच कोण काय सांगत नाही, परंतु आत्तापर्यंत आम्ही सर्व एकत्र लढतो आहे आणि पुढेही लढण्याची आमची मानसिकता आहे। ठीक आहे, एखाद्या जागेचा काय अपवाद असू शकतो, तो बसून आमचे नेते, BJPचे नेते, राष्ट्रवादीचे नेते ह्याच्यावरती काही तोडगा काढू शकतात। काही मागच्या वेळेला जागा अदलाबदल पण केल्या ना आम्ही, त्यांनी पण केल्या, त्याप्रमाणे जर काय पुढं भविष्यामध्ये काय असेल त्यावेळेला बघूया, परंतु आत्ताची जी वेळ आहे ती आज योग्य वेळ आलेली आहे आणि भगीरथसारखा एक चांगला अभ्यासू होतकरू कार्यकर्ता आज आमच्या समेत येतो आहे आणि ठीक आहे, संघटना वाढीसाठी प्रत्येक आपापला प्रयत्न चालू आहे, तो करत आणि 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर काही घडामोडी होतील ते आज तुम्ही आम्ही कोण सांगू शकतो। कारण भगीरथने काल सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने भाजपकडनं दडपशाही चालू आहे त्याच्या विरोधात एकनाथ शिंदे आम्हाला मदत करतील, भाजपच्या विरोधात आम्हाला इथं निधी देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। भाजप विरोधात तसा निधी देऊ शकतात। दडपशाही आणि बिडपशाही कुठंच कोणाची काय चालणार नाही, त्याचं कारण आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पालकमंत्री आहेत
आमचं ठरलेलं आहे 60-40चा काय रेशो आहे त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे. तो कोणी का असं ना, आमचा पण का पालकमंत्री असं ना, आणि त्याप्रमाणे चालेल. आणि नगरविकास खातं हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे जो काय भाजप सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांची आता एकेकांना बाजूला काढायची तयारी आहे. 2029च्या आधी सर्व मित्र पक्ष ते बाजूला काढून टाकतील. खराब प्रकरण हेच एक उदाहरण आहे. नाही, ठीक आहे ना, ते बघूया आपण. हे बघा, आता प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करतो, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु युती तोडायची नाही हे ठरलेलं आहे. युती अबाधित राहायला पाहिजे, कारण आज जी देशामध्ये सत्ता आहे ही कुठल्या एका पक्षाची नाही आहे. ही सगळ्यांनी मिळून जेव्हा मेहनत घेतली तेव्हा देशामध्ये आज आमची एनडीची सत्ता आहे आणि त्याचीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे हे आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये मतदारसंघ वाढत आहेत, मग ते खासदारकीचे पण वाढत आहेत आणि आमदारकीचे पण वाढत आहेत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तर 48चे 72 खासदारकीचे मतदारसंघ होत आहेत, 288चे आमदारकीचे मतदारसंघ आहेत, ते 432 होत आहेत, 432 होत आहेत. तर अशा प्रकारचे हे सगळे, कारण दीडपटचा हा रेशो आहे आणि दीडपटच्या रेशोमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढे होत आहेत, तर देशामध्ये किती होतील. आणि मग तिथं आमची प्रत्येकाची जरूर लागणार नाही का. त्यासाठी युती ही अबाधित राहील असं आम्हाला वाटतं. मुंबई पवारांच्या जीवाला धोका आहे म्हणून चाकणकरांकडून पुढची गेली सुरेंद्र पवारांच्या जीवाला चाकणकरांकडून धोक्याची SIT तक्रार केली. आता त्यांच्यामध्ये आम्ही काय बोलू इच्छित नाही आहे या गोष्टीसाठी. परंतु ते जे काय आता सध्याचं वारं वाहतं आहे, राजकारण होतं, हे सगळं आपण डोळ्यासमोर ठेवून चालू आहे. कारण कोण बोलतं आहे घातपात आहे, कोण बोलतं आहे अपघात आहे, त्यात अनेक काही शंका कुशंका आहे, त्यात अनेक काय खरात भावांचं काय जादू टोन आहे, असं म्हणजे सगळे जे काय बोलत आहेत. परंतु पूर्ण खात्री जोपर्यंत आम्हाला काय पटत नाही तोपर्यंत काही गोष्टी बोलणं मला योग्य वाटत नाही. तसं लांबपर्यंत जाणार आहे. जो सभामंडप उभारलेला आहे तो अपूर्ण पडेल एवढ्या प्रवेशाची रांग लागणार आहे. आणि आज पंढरपूरचे नगराध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामीण भागातले कार्यकर्ते, पदाधिकारी, मंगळवेढ्याचे काही नगरसेवक आणि इतर जे लोक आज प्रवेश करणार आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही इथं आलेलो आहोत. दुपारी 3-3:30च्या दरम्यान ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही पुढे आलो. ऑपरेशन टायगरची पंढरपुरातून सुरुवात होती आज. तसं ऑपरेशन टायगरची तर अगोदर सुरुवात झालेली आहे, परंतु या जिल्ह्यातला हा एक मोठा पक्षप्रवेश आहे आणि ठीक आहे, आम्ही काम करतो आहे. कामाच्या स्वरूपाने जे काही लोक आकर्षित होत आहेत, त्यानंतर ह्याच्यानंतर पण आणखीन काही लोक आहेत. काही लोक आत्ता आम्हाला भेटून गेलेत आणि काही लोक येत आहेत. तर ही सुरुवात चालू राहील पुढं, कारण आम्ही काम करतो आहे, कामाचा मोबदला आहे, बाकी याच्या पलीकडं काय नाही. या चर्चेमुळे ओमराजे निंबाळकरांनी एकत्र यांना टाळले आहेत, त्यांची खुर्ची मोकळी. आता ओमराजे निंबाळकर किंवा काय त्यांचं आत्ता आम्ही सांगू शकत नाही. परंतु आत्ता स्वतः साहेब धाराशिवला जाणार होते, कदाचित गेले असतील मला वाटतं, कारण तिथे पत्रकारांचा मला वाटतं काय एक कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम करून मग साहेब इकडे येणार आहे. तर ओमराजे निंबाळकर काय कॉन्टॅक्ट करतायत नाही करतायत ते आज नाही सांगू शकत, परंतु चर्चा चालू आहेत आणि त्या पॉझिटिव्ह आहेत. कुणाल कामराने माफी मागायला नकार दिलेला आहे. पुणे कुणाल कामराजेंनी एकनाथ एकनाथ शिंदे शिंदेवरती 50 कोटी विडंबनात्मक विडंबनात्मक केस लिहिलं होतं. विधान परिषदेच्या समितीसमोर त्यांनी माफी मागायला नकार दिला. हे राजकीय व्यंग आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा अशा पद्धतीने सरकारवर किंवा व्यंगचित्र लिहिले, त्यामुळे मी काय माफी मागणार नाही असं म्हटलं. हे आत्ता अशा लोकांना आम्ही किंमत देत नाही. हे कुणाला असे बरेचसे जमा झाले, म्हणजे आत्ता त्याला 3.5 वर्ष होऊन गेले या गोष्टीला. त्यानंतर किती उलाढा झाल्या काय झाल्या आपण पाहिलं आणि साहेबांनी प्रामाणिक काम केलं.
म्हणून तर परत सत्ता आली ना. उबाटाचे नेमके किती खासदार तुमच्याशी अप्रोच करतायत, म्हणजे समोर एकदा येत आहेत परत झाकरीत नाही म्हणतात, काय नेमकं चालू आहे, कधीपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल? काही गोष्टी अशा असतात उघड करायच्या नसतात. शिवाजी महाराजांनी काही गनिमी काव्याने आपल्याला माहिती आहे युद्धनीती जिंकलेली आहे, तसं काही गनिमी काव्याने चालायचं असतं. आणि मला असं वाटतंय जो समोरचा काय बोलतोय नाही बोलतोय तेच उलटं समजून जायचं आपण काय. आणि तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये त्याची प्रचिती येईल. जे काही नाही बोलणारे होते तेच पहिल्या रांगेमध्ये असतील ते तुम्हाला सांगतो. आता ज्या पद्धतीने आता प्रवेश चालू आहे घेणारे, तर भाजप आणि शिवसेना 29ला वेगळे लढतील असं चित्र आहे का? कारण काल भगीरथ भालकेंनी सांगितलेलं आहे की 29 पर्यंत तुम्हाला वेगळा विषय दिसेल, पुलाखालनं बरंच पाणी वाहून जाईल आणि शिंदेच्या विचाराचा आमदार पंढरपुरातनं असेल, ही जागा भाजपची. मुद्दा असा आहे 29चं आजच कोण काय सांगत नाही, परंतु आत्तापर्यंत आम्ही सर्व एकत्र लढतो आहे आणि पुढेही लढण्याची आमची मानसिकता आहे. ठीक आहे, एखाद्या जागेचा काय अपवाद असू शकतो, तो बसून आमचे नेते BJPचे नेते राष्ट्रवादीचे नेते ह्याच्यावरती काही तोडगा काढू शकतात. काही मागच्या वेळेला जागा अदलाबदल पण केल्या ना आम्ही, त्यांनी पण केल्या. त्याप्रमाणे जर काय पुढं भविष्यामध्ये काय असेल त्यावेळेची त्यावेळेला बघूया. परंतु आत्ताची जी वेळ आहे ती आज योग्य वेळ आलेली आहे आणि भगीरथसारखा एक चांगला अभ्यासू होतकरू कार्यकर्ता आज आमच्या समेत येतो आहे. आणि ठीक आहे, संघटना वाढीसाठी प्रत्येक आपापला प्रयत्न चालू आहे, तो करत. आणि 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर काही घडामोडी होतील ते आज तुम्ही आम्ही कोण सांगू शकतो. कारण भगीरथनी काल सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने भाजपकडनं दडपशाही चालू आहे त्याच्या विरोधात एकनाथ शिंदे आम्हाला मदत करतील, भाजपच्या विरोधात आम्हाला इथं निधी देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. भाजप विरोधात तसा निधी देऊ शकतात. दडपशाही आणि बिडपशाही कुठंच कोणाची काय चालणार नाही. त्याचं कारण आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पालकमंत्री आहेत. आमचं ठरलेलं आहे 60-40चा काय रेशो आहे त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे. तो कोणी का असं ना, आमचा पण का पालकमंत्री असं ना, आणि त्याप्रमाणे चालेल. आणि नगरविकास खातं हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे जो काय आमच्या हिश्श्याचा निधी आहे तो आम्ही भागीरथला इथं देऊ. त्यामध्ये काय कोणाची अडचण येण्याचं काही कारण येत नाही आहे. रोहित पवार म्हणतायत भाजप सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांचे आता एकेकांना बाजूला काढायची तयारी आहे. 2029च्या आधी सर्व मित्र पक्ष ते बाजूला काढून टाकतात. खराब प्रकरण हेच एक उदाहरण आहे. नाही ठीक आहे ना, ते बघूया आपण. हे बघा, आता प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करतो, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु युती तोडायची नाही हे ठरलेलं आहे. युती अबाधित राहायला पाहिजे. कारण आज जी देशामध्ये सत्ता आहे ही कुठल्या एका पक्षाची नाही आहे. ही सगळ्यांनी मिळून जेव्हा मेहनत घेतली तेव्हा देशामध्ये आज आमची NDAची सत्ता आहे आणि त्याचीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे हे आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये मतदारसंघ वाढत आहेत, मग ते खासदारकीचे पण वाढत आहेत आणि आमदारकीचे पण वाढत आहेत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तर 48चे 72 खासदारकीचे मतदारसंघ होत आहेत, 288चे आमदारकीचे मतदारसंघ आहेत, ते 432 होत आहेत, 432 होत आहेत. तर अशा प्रकारचे हे सगळे, कारण 1.5पटचा हा रेशो आहे आणि 1.5पटच्या रेशोमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढे होत आहेत तर देशामध्ये किती होतील. आणि मग तिथं आमची प्रत्येकाची जरूर लागणार नाही का. त्यासाठी युती ही अबाधित राहील असं आम्हाला वाटतं. सुनीत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे म्हणून चाकणकरांकडून पुढचे गेले सुनीत्रा पवारांच्या जीवाला चाकणकरांकडून धोक्याची SIT तक्रार केली. आता त्यांच्यामध्ये आम्ही काय बोलू इच्छित नाही आहे या गोष्टीसाठी. परंतु ते जे काय आता सध्याचं वारं वाहतं आहे, राजकारण होतं, हे सगळं आपण डोळ्यासमोर ठेवून चालू आहे. कारण कोण बोलतं आहे घातपात आहे, कोण बोलतं आहे अपघात आहे, त्यात अनेक काही शंका कुशंका आहे, त्यात अनेक काय खरात भावांचं काय जादूटोणं आहे, असं म्हणजे सगळे जे काय बोलत आहेत. परंतु पूर्ण खात्री जोपर्यंत आम्हाला काय पटत नाही तोपर्यंत काही गोष्टी बोलणं मला योग्य वाटत नाही. तसं छगन भुजबळांचं ते केलेलं की आपल्याला लँड झालं होतं दुसरीकडे. छगन भुजबळांचं ते केलेलं की आपल्याला दुसरीकडे लँड झालं होतं जागा सोडून.
ते का झालं कसं झालं ते विचारावं लागेल. कदाचित एखाद्या वेळेला जर बिघाड झाला तर इमर्जन्सी लँड करावा लागतो, तो भाग वेगळा आहे. काय हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला तर समजा इथं उतरायचं असेल तर ते मंगळवेढ्याला पण उतरू शकतात, असं काही नाही आहे. त्यामध्ये नक्की काय आहे ते मला अजून त्यातले काम खरात प्रकरणी सुनील तटकरे कारण मोहोळ विधानसभेमधनं काही प्रवेश होणार आहेत का आता नव्याने? कारण चित्र तर स्पष्ट दिसतंय पण अधिकृत काय राजू खरे हे आमचे गेले अनेक वर्षाचे परममित्र आहेत. मूळचे ते शिवसैनिकच म्हणून आत्तापर्यंत तरी काम केलेलं आहे. ठीक आहे, तिकीटच्या ह्याच्यामुळे इकडे झालं म्हणून माणूस इतर पक्षामध्ये जरी असला म्हणून त्याने मैत्री ठेवू नये अशातला काय भाग नाही आहे. योग्य वेळ येईल त्यावेळेला ते निर्णय घेतील, त्यांच्याकडे आम्ही सोपू, ते काय ठरवतील ते त्याच्यावरती आज आम्ही काय बोलणं बरोबर नाही आहे. परंतु आमची जी मित्रत्वाची जी काय मैत्री आहे ती आम्ही तोडणार नाही. खरात प्रकरणी सुनील तटकरेंना वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं आहे का? कारण ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप झाले बाकीच्यांना राजीनामा द्यायला लावला पण सुनील तटकरेंना वाचवलं जातं. आता तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, कारण त्यांच्या पक्षामध्ये आता त्यामध्ये जे काय असेल ते लोक ठरवतील. आता स्वतः सुनीता वहिनी आता अध्यक्षा आहेत त्या पक्षाच्या, त्याने काय निर्णय घ्यावा, त्यामध्ये आम्ही काय बोलणं योग्य वाटत नाही. पुढच्या टप्प्यात मोहिते पाटलांना प्रवेश देणार आहे का पुढच्या टप्प्यात? कारण मोहिते पाटील शिंदे साहेबांची दमन वाढलेली आहे. आज आम्ही शिंदे साहेबांना काही गोष्टी विचारू, मग तुम्हाला सांगू. वारकरी संप्रदायासारख्या चळवळी वारकरी संप्रदायासारख्या चळवळी प्रत्येकाने लोकांची घुसखोरी वाढली असं पवार साहेबांनी पवारांनी हे क्लिअर नाही, ठीक आहे, घुसखोरी वाढली किंवा काय वाढली हे पवार साहेबांचं काय म्हणणं आहे किंवा काय. काल थोडंसं टी व्ही चॅनलला मी पाहिलं आणि बरेचसे सांप्रदायिक लोक नाराज झाले असं म्हणणं पण आलेलं आहे. परंतु वस्तुस्थिती काय आहे हे पण पाहायला पाहिजे. आम्हाला त्यामध्ये शिरायचं नाही. आम्ही संप्रदायाला मानणारे मंडळी आहोत, देवाला मानणारे मंडळी आहोत. म्हणून आता पहिलं आम्ही आंघोळ केली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि आता तुमचं जनतेचं दर्शन घेतो आहे. त्याच्यामुळे कोणी काय पुढे वाटचाल करावी ते त्यांनी ठरवलं. धन्यवाद, थँक्यू. शेतकरी अडचणीमध्ये आहे. तुम्ही फळबागांची मध्ये पाहणी केली. युद्धजन्य परिस्थितीमुळे जो स्टोरेज मधला माल होता तो टाकून द्यावा लागला होता. आता नवीन मालाला देखील दर नाही. काय त्यावरती तोडगा निघाला किंवा काय शेतकरी यावरती आम्ही अत्यंत गांभीर्याने विचार करतो. कारण जे काय युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे काय कंटेनर अडकले होते बंदरामध्ये, तो माल खराब होऊन गेला हे तेवढं सत्य आहे. त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु शेतकऱ्याला वाचवणं हे आमचं सरकारचं काम आहे, कर्तव्य आहे, ते आम्ही करत राहणार. आता तुम्ही पाहिलं जसे जसे गारपीट झाली, वादळी वारा झाला, हवामान बदल झाला, पाऊस आला, महापूर आला, सगळं झालं. जेवढी मदत करता आली तेवढी आम्ही करतो आहे. आणि एवन जे काय मागचं कर्जमाफीचं होतं ते 2 लाखाची कर्जमाफी पण तुम्हाला माहीत आहे, या अधिवेशनामध्ये आम्ही ते घोषित केलेले आहे आणि त्याला आता आम्ही सुरुवात करतो. सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं आहे, त्यामध्ये कुठेही काय काळजी करायचं कारण नाही. धन्यवाद. आता जिल्हा पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता त्यांच्या पण जे महामंडळाच्या नियुक्त्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.